नेक्स्ट पॉईंट आपल्याला जो बघायचा आहे दॅट इज कॉल्ड एज अ पॉलिनेशन. हेडिंग देतोय पॉलिनेशन. आपण यूट्यूबवरती लेक्चर्स सगळे बघतोय कारण झूम ॲप्लिकेशन म्हणा किंवा बाकीचं ॲप्लिकेशन याच्यावरती माझा विश्वास जरासुद्धा नाही आहे, कारण एरर्स बरेचसेच येतात. आणि दुसरं म्हणजे यूट्यूबचा काय उपयोग होतो की विद्यार्थ्यांच्या योग्य त्या वेळेमध्ये विद्यार्थी लेक्चर्स बघू शकतात. त्यासाठी एकाच वेळेस येण्याची काही गरज नाही आहे ऑनलाईन. त्यामुळं आणि कुठल्याही पद्धतीचं ह्याच्यामध्ये डिस्टर्बन्स नाही आहेत किंवा एरर्स येणार नाही आहेत किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला जेव्हा हवं आहे तेव्हा तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता किंवा यूट्यूबवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि हे बऱ्याच दिवसांसाठी हा व्हिडिओ लेक्चर यूट्यूबवरती तसाच राहणार आहे, त्यामुळं टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे. तर यूट्यूब तुम्हाला जी लिंक पाठवलेली असते त्या लिंकनुसार व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघत जावा, एवढंच माझं सांगणं आहे. तर आपण बघतोय पॉलिनेशन. पॉलिनेशनचा टाईप बघतो, पॉलिनेशन पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे. आपण बघतोय सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट. टॉपिकचं नाव आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट. त्यातला पुढचा पॉईंट आपण बघतोय पॉलिनेशन. आतापर्यंत आपण बघितलेलं होतं की अँथर लोबमध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात, त्याचबरोबर ओव्हरीमध्ये एगसुद्धा तयार होते. आता नेमकं काय होणार आहे ती पुढची प्रोसेस आपल्याला. आत्तापर्यंत आपण बघितलं पॉलिनेशनच्या आधीचे इव्हेंट्स जे आपण बघितलेले होते त्याला आपण प्री पॉलिनेटेड इव्हेंट्स असं म्हणतो. म्हणजे जे इव्हेंट्स पॉलिनेशनच्या आधी होतात त्याला आपण प्री पॉलिनेटेड इव्हेंट्स असं म्हणतो. आणि आत्ता जे आपण बघणार आहे ते पॉलिनेशन बघणार आहे. व्हॉट मीन बाय द पॉलिनेशन? फर्स्ट थिंग वी हॅव टू नो द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. आपल्याला फ्लावरचं सगळं स्ट्रक्चर व्यवस्थित समजलं असेल असं मी अपेक्षा करतो आणि त्याच्या पुढे मी चालतोय. तर आपल्याला माहित आहे दिस इज कॉल्ड एज अ स्टिग्मा. ओके, दिस इज स्टिग्मा, दिस इज स्टाईल अँड दिस वन इज कॉल्ड एज अ ओव्हरी विच इज बेसल पार्ट. स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी स्टाईल स्टिग्मा. ओके, दिस इज कॉल्ड एज अ पिस्टिल. ह्याला आपण गायनेशियमचा एक पार्ट कन्सिडर करतो. दिस इज कॉल्ड एज अ पिस्टिल. आणि त्याच्या बाजूला जे फ्लोरल वोर्ल असतं ते थोडंसं मी मोठं काढतोय. दिस इज कॉल्ड एज अ अँथर लोब. याला आपण अँथर लोब असं म्हणतो. टोटल हा सगळा स्टॅमिना आहे आणि ह्याला आपण काय म्हणतो? पिस्टिल म्हणतो. स्टॅमिना आणि पिस्टिल. तर यामध्ये पोलन ग्रेन्स तयार होतील. पोलन ग्रेन तयार होतील आणि हे पोलन ग्रेन अँथरवरून स्टिग्मावरती लँड होतील, म्हणजे ट्रान्सफर होतील. अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ पॉलिनेशन. दॅट इज ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. अँथर टू स्टिग्मा इज कॉल्ड एज अ पॉलिनेशन. सगळ्यात सोपी डेफिनेशन आहे द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा of a same flower or some another flower or neighbor flower is called as a pollination. Okay, one thing is that this pollen grain is immobile. Very important, the pollen grain is immobile. हा मोबाईल नाही आहे, म्हणजे हा मुवमेंट करू शकत नाही. हे नॉन मोटाईल म्हणजे मुवमेंट त्याची नाही आहे. सो इट इज कॉल्ड एज अ इमोबाईल अँड actually it get transferred from one thing to another thing, that is from anther to stigma. anther वरून स्टिग्मावरती येणार आहे, पण तो कसा इमोबाईल आहे. मग त्याच्यासाठी त्याला एजंट वापरावे लागतात. काय वापरावे लागतात? एजंट वापरावे लागतात. मग हे जे एजंट आहेत हे एकतरी लिव्हिंग एजंट असतील, एकतरी हे लिव्हिंग एजंट असतील किंवा इनॲनिमेट, दॅट इज कॉल्ड एज अ नॉन लिव्हिंग थिंग्स. एकतरी लिव्हिंग एजंट असेल किंवा नॉन लिव्हिंग एजंट असेल. म्हणजे जसं झोमॅटोच्या बाबतीत झोमॅटो फक्त आपण ऑर्डर द्यायची, तो माणूस आणून इथं आपल्याला पोचवतो दिलेली ऑर्डर. त्या पद्धतीनं अँथरमध्ये तयार झालेलं जे काय पोलन ग्रेन आहे ते स्वतः चालत येणार नाही, कारण ते कसं इमोबाईल आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल? एजंटचा वापर करावा लागेल. मग तो एजंट कसा असतो? एकतरी लिव्हिंग असतो किंवा नॉन लिव्हिंग असतो. आणि त्याच्या मदतीनं, कारण हा इमोबाईल असल्यामुळं हा स्वतः मूव्ह होणार नाही, स्वतः अँथरवरून स्टिग्मावरती जाणार नाही. तर त्याच्यासाठी लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग म्हणजे इन्सेक्ट असलं तरी चालतं, बर्ड असलं तरी चालतं, स्नेक असलं तरी चालतं, इवन दो नॉन लिव्हिंगमध्ये वॉटर असलं तरी चालतं, विंड असलं तरी चालतं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या ज्या मीडिया आहेत, ह्या मीडियाच्या मदतीनं पोलन ग्रेन काय होणार आहे? अँथरवरून स्टिग्मावरती येणार आहे. अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ पॉलिनेशन प्रोसेस. ओके, तर नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय टाईप्स ऑफ पॉलिनेशन. टाईप्स ऑफ पॉलिनेशनमध्ये दोन सगळ्यात महत्त्वाचे पॉलिनेशनचे टाईप्स आपल्याला बघायचे आहेत.
एक पहिला जो टाईप आहे त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतो आणि जो दुसरा टाईप आहे त्याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणतो. तर हे सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन आपण याच्या पुढच्या सेगमेंटमध्ये बघणार आहे. चला नेक्स्ट पॉईंट आपण बघतो टाईप्स ऑफ पॉलिनेशन. मी हेडिंग देतोय टाईप्स ऑफ पॉलिनेशन. सगळ्यात महत्त्वाचं आपण बघतोय, NCERTला सुद्धा महत्त्वाचं आहे आणि बोर्डला सुद्धा महत्त्वाचं आहे. मी पॉईंट जे कव्हर करतोय ते नीटच्या माध्यमातूनच करतोय. जे NCERT नीटला जे विचारलं जाईल, आत्तापर्यंत जेवढे नीटचे पेपर झालेले आहेत त्या सगळ्या पेपरचा व्यवस्थित स्टडी केल्यानंतर काही गोष्टी मला उमगलेल्या आहेत. त्यापैकी मी काही लेक्चर्समध्ये तुम्हाला वारंवार सांगत असतो. त्या सगळ्या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला थोडंसं बायोलॉजी शिकत असताना सोयीस्कर वाटेल, चांगलं वाटेल. ओके, आता आपण बघतोय टाईप्स ऑफ पॉलिनेशन. व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन हे भरपूर असायला पाहिजे. बघा टाईप्स ऑफ पॉलिनेशन. पहिल्यांदा आपण बघितलं की पॉलिनेशन म्हणजे काय हे समजून घ्या. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन. फर्स्ट थिंग, ट्रान्सफर ऑफ pollen grain from anther to stigma is called as a pollination. There are the two types of pollination. First type pollination is called as a self pollination. पहिला जो टाइप आपण बघणार आहे तो आहे सेल्फ पॉलिनेशनचा टाइप आणि दुसरा जो आपण बघणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रॉस पॉलिनेशन. दोन टाईपचे पॉलिनेशन आहेत. एक आहे सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरा आहे क्रॉस पॉलिनेशन. पहिला आहे सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरा आहे क्रॉस पॉलिनेशन. नाउ व्हॉट मीन बाय द सेल्फ पॉलिनेशन? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. बघा पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे, सेल्फ पॉलिनेशन बघायचं. सेल्फ म्हणजे स्वतःमध्ये, सेल्फ पॉलिनेशन. मी डेफिनेशन काय सांगतो त्या डेफिनेशनकडं लक्ष असणं फार महत्त्वाचं आहे. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anther to stigma of either same flower or genetically similar flower is called as self pollination. याला आपण काय म्हणतो? सेल्फ पॉलिनेशन म्हणतो. डेफिनेशनमध्ये काय महत्त्वाचं आहे बघा. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज द कॉमन. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ आयदर सेम फ्लावर. एकाच फ्लावरमध्ये अँथर आणि स्टिग्मा प्रेझेंट आहेत तर त्यातल्या त्यात, किंवा जेनेटिकली दोन सिमिलर फ्लावर जर असतील, जेनेटिकली सिमिलर फ्लावर जर असेल तर आपण त्याला काय म्हणतो? सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतो. आता बघा हा एक फ्लावरचा पार्ट आहे. दिस इज फ्लावर. ओके, दिस इज स्टिग्मा, स्टाईल अँड ओरी, अँड दिस इज अनदर वन. दिस इज कॅलेक्स. ओके, पेडिसिल, अँड दिस वन इज अँथर. ओके, ह्या अँथरमधून पोलन ग्रेन यावरती पडायला लागलेत. म्हणजे फ्लावर एकच आहे, फ्लावर एकच आहे, त्या फ्लावरमधले अँथर, त्यातला जो पोलन ग्रेन आहे त्याच स्टिग्मा, त्याच फ्लावरमध्ये असलेल्या स्टिग्मावरती पडायला लागला आहे. इथं बघा फ्लावर एकच आहे, त्याच फ्लावरमध्ये स्टिग्मा पण प्रेझेंट आहे, त्याच फ्लावरमध्ये अँथर पण प्रेझेंट आहे. तर पोलन ग्रेन्स तिथल्याच अँथरमधून तिथल्याच स्टिग्मावरती पडत जर असतील तर त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतो. हा पहिला प्रकार. दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊन चला. हिबिस्कस. हिबिस्कस फॅमिलीमध्ये जर रोजा सायनसेस जर कन्सिडर केलं किंवा कुठलंही एखादं हिबिस्कस म्हणा, हिबिस्कसमध्ये दोन फ्लावर्स आहेत. लक्षात ठेवा हिबिस्कसमध्ये दोन फ्लावर्स आहेत. हा एक फ्लावर आहे आणि ह्याचा हा अँथर आहे आणि हा दुसरा फ्लावर आहे. हा दुसरा फ्लावर आहे आणि त्याच्यामध्ये हे अँथर.
दोन फ्लावर वेगवेगळे आहेत, पण दोन्ही सुद्धा हिबिस्कसच आहेत, म्हणजे दोन्ही सुद्धा जास्वंद आहेत, एकाच जातीचे आहेत, दोन्ही सुद्धा जेनेटिकली सिमिलर आहेत. आणि त्यांचे जर पोलन ग्रेन एकावरून जर दुसऱ्यावरती येत असतील, फ्लावर जरी वेगळे असतील तरी एकाच जातीचे फ्लावर आहेत, जेनेटिकली सिमिलर आहे. इथं कसं होतं, फ्लावर एक त्यातच स्टिग्मा आणि त्यातच अँथर, ते दोन्ही एकाच फ्लावरमध्ये प्रेझेंट होते आणि त्यांच्यामध्ये जर ट्रान्सफर होत असेल तर त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणतो. किंवा जेनेटिकली सिमिलर दोन फ्लावर्स जर असतील, तर त्यांच्यामध्ये जर ट्रान्सफर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सेल्फ पॉलिनेशन म्हणतो. सेल्फ पॉलिनेशनचे दोन टाईप आहेत, एकाला आपण ॲटोगॅमी असं म्हणतो आणि दुसरं जे आहे त्याला आपण जिनिटोगॅमी असं म्हणतो. ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. तर आपण सेल्फ पॉलिनेशनची डेफिनेशन बघितलेली होती. सेल्फ पॉलिनेशन ह्या सेल्फ पॉलिनेशनमध्ये दोन टाईप्स येतात. पहिला जो टाईप आहे त्याला आपण म्हणतो ॲटोगॅमी आणि दुसरा जो टाईप आहे जिटिनोगॅमी. दुसरा जो टाईप आहे त्याला आपण म्हणतो जिटोनोगॅमी. पहिला जो टाईप आहे तो ॲटोगॅमीचा आहे आणि दुसरा जो टाईप आहे तो जिटोनोगॅमीचा आहे. आपल्याला दोन्ही टाईपसुद्धा डिटेलमध्ये बघायचे आहेत. ॲटोगॅमी पण डिटेलमध्ये बघायचं आहे आणि जिटोनोगॅमीसुद्धा आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. पहिल्या टाईप त्यातला बघायचं आपल्याला ॲटोगॅमी. व्हॉट मीन बाय द ॲटोगॅमी? मी थोडंसं लेटर्स मोठे लिहितोय. ॲटोगॅमी. आता बघा, ॲटो याचा अर्थ होतो सेल्फ. आणि गॅमस, व्हॉट मीन बाय द गॅमस? गॅमस मीन्स मॅरेज. ॲटोगॅमी, सेल्फ मॅरेज इज कॉल्ड ॲज अ ॲटोगॅमी. आता ह्या ॲटोगॅमीमध्ये आपल्याला बघायचं आहे डेफिनेशन. ॲक्च्युली इट इज अ टाईप ऑफ सेल्फ पॉलिनेशन इन विच अ परफेक्ट फ्लावर इज नीडेड. फर्स्ट थिंग, व्हॉट मीन बाय द परफेक्ट फ्लावर कशाला म्हणायचं? मॉर्फॉलॉजीमध्ये मी डिटेल सांगितलेलं होतं. परफेक्ट फ्लावर म्हणजे ज्या फ्लावरमध्ये सगळे व्होर्ल प्रेझेंट आहेत. व्होर्ल म्हणजे कळतं, कॅलेक्स, करोला हे नॉन एसेन्शियल आहेत. एसेन्शियलमध्ये फक्त दोन आहेत, एकाला आपण म्हणतो गायनेशियम आणि दुसऱ्याला म्हणतो आपण अँड्रोशियम. सेल्फ पॉलिनेशनमधला जो पहिला टाईप आहे त्या पहिल्या टाईपला आपण ॲटोगॅमी असं म्हणतो. सेल्फ पॉलिनेशनमधला जो पहिला टाईप आहे त्या पहिल्या टाईपला आपण ॲटोगॅमी असं म्हणतो. ॲटो याचा अर्थ सेल्फ, गॅमस बघा, गॅमस म्हणजे मॅरेज, सेल्फ मॅरेज. फॉर दॅट पर्पज इंटरसेक्स्युअल ऑर परफेक्ट फ्लावर इज नीडेड. नाव व्हॉट इज द मिनिंग ऑफ परफेक्ट फ्लावर? परफेक्ट फ्लावर हे कशाला म्हणायचं? तर लक्षात ठेवा, ज्या फ्लावरमध्ये गायनेशियम प्रेझेंट आहे, बघा ही पिस्टिल आहे गायनेशियममधली, गायनेशियम पण प्रेझेंट आहे आणि त्याचबरोबर अँथरसुद्धा प्रेझेंट आहे. स्वतःचा अँड्रोशियमसुद्धा आहे आणि स्वतःचा गायनेशियमसुद्धा आहे. गायनेशियम आणि अँड्रोशियम दोन्ही एका फ्लावरमध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि मग बाकीचे नॉन इसेन्शियल व्होर्ल जे आहेत त्या नॉन इसेन्शियल व्होर्लबद्दल आपण विचार करूया. पहिला सगळ्यात महत्त्वाचं, ज्या फ्लावरमध्ये अँथरसुद्धा प्रेझेंट आहे, म्हणजे अँड्रोशियमसुद्धा प्रेझेंट आहे आणि गायनेशियमसुद्धा प्रेझेंट आहे, म्हणजे जे फ्लावर बायसेक्स्युअल प्रेझेंट असतं त्या फ्लावरला आपण परफेक्ट फ्लावर असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? परफेक्ट फ्लावर म्हणायचं. ही पहिली कंडिशन. सेल्फ पॉलिनेशन होण्यासाठी परफेक्ट फ्लावरची गरज आहे. मग परफेक्ट फ्लावर असण्याचं कारण काय? तर दोघांच्यातलं अंतर किती कमी आहे बघा. त्यामुळे पोलन ग्रेन एकदा का अँथर लोबमध्ये तयार झाले की ते स्टिग्मावरती येऊ शकतात. त्यामुळे वी नीड अ परफेक्ट फ्लावर. आपल्याला परफेक्ट फ्लावरची गरज आहे. लक्षात ठेवा, आपल्याला परफेक्ट फ्लावरची गरज आहे. जे इंटरसेक्स्युअल फ्लावर असेल, बायसेक्स्युअल फ्लावर असेल त्याला आपण परफेक्ट फ्लावर म्हणतो. दुसरं, त्यातला जो पिस्टिल आहे and stamen, pistil and stamen should be close to one another.
पिस्टिल आणि स्टॅमेन जो आहे, पिस्टिल आणि स्टॅमेन याचा अर्थ कळतो तुम्हाला. मधला जो आहे त्याला म्हणतो आपण पिस्टिल, बाजूचे जे दोन आहेत त्याला आपण म्हणतो स्टेमेन. स्टॅमेन आणि पिस्टिल हे एकमेकांच्या जवळ जर असतील तर सेल्फ पॉलिनेशन आणखीन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आणि तिसरं म्हणजे जो स्टिग्मा मॅच्युरेशन जे असतं किंवा अँथर मॅच्युरेशन आणि स्टिग्मा रिसेप्टिव्हिटी आणि अँथर मॅच्युरेशन. बघा, म्हणजे लग्न करत असताना मुलगीसुद्धा मॅच्युअर असली पाहिजे, मुलगासुद्धा मॅच्युअर असलं पाहिजे, तर ते लग्न सक्सेसफुल होऊ शकतं. इमॅच्युअर लहान मुलींचं लग्न कधी सक्सेसफुल होत नसतं आणि त्यांचं रिप्रोडक्शनसुद्धा सक्सेसफुल होऊ शकत नाही. त्यामुळं एका फ्लावरमध्ये जो स्टॅमेन आहे आणि जी पिस्टिल आहे ते दोन्हीसुद्धा सिनक्रोनी इन द सेन्स सायमल्टेनियसली दोन्हीसुद्धा काय व्हायला पाहिजेत, मॅच्युअर व्हायला पाहिजेत. ह्यांच्यामध्ये काय पाहिजे, सिनक्रोनी पाहिजे. काय पाहिजे यांच्यामध्ये, सिनक्रोनी. म्हणजे एकाच वेळेस जो स्टिग्मा आहे तो स्टिग्मा रिसेप्टिव्हिटी त्याची वाढायला पाहिजे आणि अँथर पोलन ग्रेन तयार व्हायला पाहिजे, म्हणजेच मॅच्युरेशन व्हायला पाहिजे. ह्या 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या. पहिली महत्त्वाची गोष्ट कुठली, परफेक्ट फ्लावर पाहिजे. दुसरं, पिस्टिल आणि स्टेमेन हे दोन्ही एकमेकांच्या जवळ पाहिजे. आणि तिसरं, स्टिग्मा रिसेप्टिव्हिटी आणि अँथर मॅच्युरेशन ह्यांचं सिनक्रोनाइज फॅशन पाहिजे. इन द सेन्स दोन्हीसुद्धा एकाच वेळेस मॅच्युअर जर झाले तर ह्यातलं जे पॉलिनेशन होणार आहे ते सेल्फ पॉलिनेशन होणार आहे आणि ते सक्सेसफुल पॉलिनेशन आपल्याला बघायला मिळणार आहे. तर हे झालं सेल्फ पॉलिनेशनबद्दल. आता सेल्फ पॉलिनेशन 3 पद्धतीनं होतं, लक्षात ठेवा. सेल्फ पॉलिनेशन 3 पद्धतीनं होतं. देर आर द 3 मेथड्स. 3 सगळ्यात महत्त्वाच्या मेथड आहेत. त्यातली पहिली लिहून घ्या, होलोगॅमी और होमोगॅमी. दुसरी जी आहे क्लिस्टोगॅमी आणि तिसरी जी आहे दॅट इज चॅझ्मोगॅमी. 3 टाईपने सांगितलेल्या आहेत. पहिला जे टाईप आहे त्याला आपण होमोगॅमी असं म्हणतो, दुसरी जी टाईप आहे त्याला आपण क्लिस्टोगॅमी असं म्हणतो आणि तिसरं जे आहे त्याला आपण चॅझ्मोगॅमी असं म्हणतो. CLEI पाहिजे. क्लिस्टोगॅमी, चॅझ्मोगॅमी आणि होमोगॅमी असे 3 टाईप्स आपल्याला सेल्फ पॉलिनेशनमध्ये डिटेलमध्ये बघायचे आहेत. परत एकदा रिवाइज करू आपण. पॉलिनेशनमध्ये आपण टाईप्स बघतोय. त्यातला जो पहिला टाईप आहे त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतो. सेल्फ पॉलिनेशन पहिला जो टाईप आहे त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतो. सेल्फ पॉलिनेशनचे 2 टाईप पडतात. सेल्फ पॉलिनेशनचे 2 टाईप पडतात. एकाला आपण म्हणतो ॲटोगॅमी आणि दुसरा जो टाईप आहे जिटिनोगॅमी. ओके, 2 टाईप जे पडतात त्याच्यामध्ये पहिला जो टाईप आहे तो ॲटोगॅमी आहे आणि दुसरा जो टाईप आहे तो जिटिनोगॅमी आहे. ह्या ॲटोगॅमीमध्ये ॲक्च्युली मी 3 म्हणलेलं, त्याच्यामध्ये मी चॅझ्मोगॅमस कन्सिडर केलेलं, पण तसं नाही आहे. आपण पहिल्यांदा घेऊया होमोगॅमी, दुसरं आपल्याला घ्यायचं आहे क्लिस्टोगॅमी आणि तिसरं जे आपल्याला घ्यायचं आहे ते बड पॉलिनेशन. पहिला जो टाईप आहे त्याला आपण म्हणतो होमोगॅमी, दुसरा जो टाईप आहे त्याला म्हणतो आपण क्लिस्टोगॅमी आणि तिसरा जो टाईप आहे त्याला म्हणतो आपण बड पॉलिनेशन. होमोगॅमी, क्लिस्टोगॅमी आणि बड पॉलिनेशन. परत एकदा बघा, पॉलिनेशनचे आपण 2 टाईप बघतो, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. इथं फक्त आपल्याला आता सेल्फ पॉलिनेशन बघायचं आहे. पॉलिनेशनमध्ये सेल्फ पॉलिनेशनमध्ये 2 टाईप आहेत. एकाला आपण ॲटोगॅमी असं म्हणतो, दुसऱ्याला आपण जिटिनोगॅमी असं म्हणतो. ॲटोगॅमीमध्ये पुन्हा 3 टाईप्स आहेत. पहिला आहे होमोगॅमी, दुसरा आहे क्लिस्टोगॅमी आणि तिसरा आहे बड पॉलिनेशन. होमोगॅमी, क्लिस्टोगॅमी आणि बड पॉलिनेशन. तर हे 3 टाईप आपण स्टेप बाय स्टेप आपण बघूया. तर त्यातला पहिला जो टाईप आपल्याला बघायचा आहे तो होमोगॅमी बघायचा आहे. होमोगॅमी पहिला टाईप आपल्याला बघायचा आहे
तो म्हणजे होमोगॅमी बघायचा आहे. पहिला जो टाईप आपल्याला रोमन, स्मॉल रोमन फर्स्ट, दॅट इज होमोगॅमी. ह्या होमोगॅमीसाठी चाझ्मोगॅमस फ्लावर पाहिजे. चाझ्मोगॅमस फ्लावर. Now what mean by the Chasmogamous flower? That is, the flower is open all the time. Flower is open all time. Is considered as Chasmogamous flower. त्याला आपण Chasmogamous flower असं म्हणतो. जे फ्लावर कायम ओपन असतं त्या फ्लावरला आपण Chasmogamous flower असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये स्टिग्मा आणि स्टिग्मा आणि अँथर हे एकमेकांच्या जवळ आणलं जातं बाय बेंडिंग किंवा बाकीच्या मेथड्सने. आपण काय करतो, ह्याच्यामध्ये जो ओपन फ्लावर जे असतं त्या ओपन फ्लावरमध्ये ॲक्च्युली जो स्टिग्मा आणि अँथर जे असतात हे बेंडिंग किंवा फोल्डिंग किंवा ग्रोथनी एकमेकांच्या जवळ आणलं जातं. इन चॅझ्मोगॅमस फ्लावर द अँथर and stigma bring close to one another by growth, folding or बेंडिंग. लक्षात ठेवा, मी परत एकदा सांगतो, हा सेल्फ पॉलिनेशनचा एक टाईप आहे. याला आपण होमोगॅमी असं म्हणतो, जो ॲटोगॅमीचा टाईप आहे. ॲटोगॅमीचा पहिला जो टाईप आहे त्याला आपण होमोगॅमी असं म्हणतो. आणि होमोगॅमी हे नेहमी लक्षात ठेवा, होमोगॅमी हे चॅझ्मोगॅमस फ्लावरमध्ये होतं. चॅझ्मोगॅमस फ्लावर म्हणजे काय, जे फ्लावर ओपन असतं त्याला चॅझ्मोगॅमस फ्लावर असं म्हणतात. त्या फ्लावरमध्ये जो अँथर असतो आणि स्टिग्मा असतो. अँथर आणि स्टिग्मा, अँथर म्हणजे तुम्हाला माहीत आहे हा फिलामेंट आहे, हा अँथर आहे, अँथर लोब. आणि स्टिग्मा म्हणजे तुम्हाला माहीत आहे हे स्टिग्मा आहे. हे दोन्ही एकमेकांच्या जवळ आणलं जातं. काय केलं जातं, स्टिग्मा आणि अँथर हे एकमेकांच्या जवळ आणलं जातं. कसं जवळ आणलं जातं बघा, बाय ग्रोथ और फोल्डिंग और बेंडिंग मेथड. बघा, फोल्डिंग और बेंडिंग ह्याने काय केलं जातं, हे अँथर आणि स्टिग्मा एकमेकांच्या जवळ आणलं जातं. एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, कॅथारॅन्थस नावाचा एक फ्लावर आहे. कॅथारॅन्थस म्हणा किंवा त्याला विंका फ्लावरसुद्धा म्हणतात. हा जो कॅथारॅन्थस फ्लावर आहे, कॅथारॅन्थस नावाचा फ्लावर आहे, सर्च करू शकता तुम्ही, यूट्यूबवरती बघू शकता किंवा गुगलवरती आपण कॅथारॅन्थस टाकलं की त्याचे इमेजेस वगैरे येतात. तर हे कॅथारॅन्थस नावाचं जे काय फ्लावर आहे, ह्या फ्लावरमध्ये होतं आहे काय, ह्याचं जे कोरोला असतं, कोरोला म्हणजे बाहेरच्या बाजूला जे वोर्ल असतो प्रेझेंट, त्याला आपण कोरोला म्हणतो. तर ते उभट असतं, लांबट असतं. तर काय होतं, स्टिग्मा म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हा अँथर लोब आहे, हा काय अँथर लोब आहे, आणि हे फिमेल आहे, हे काय आहे फिमेल आहे, आणि त्याची खालच्या बाजूला ओरे आहे. तर काय होतं, हा स्टिग्मा ह्याच्याजवळ आणायचा आहे. मग स्टिग्मा ह्याच्याजवळ आणायचा आहे म्हटल्यानंतर ग्रोथ कुणाची व्हायला पाहिजे, स्टाईलची ग्रोथ व्हायला पाहिजे. म्हणजे तो स्टिग्मा ह्या अँथरपर्यंत पोचतो, फक्त ग्रोथ कुणाची झाली पाहिजे, स्टाईल. तर हे आपल्याला कशामध्ये बघायला मिळतं, कॅथारॅन्थस. लक्षात ठेवा, होमोगॅमी म्हणजे चॅझ्मोगॅमस फ्लावर. चॅझ्मोगॅमस फ्लावर म्हणजे काय, जे फ्लावर ओपन असतं नेहमी त्याला आपण चॅझ्मोगॅमस फ्लावर असं म्हणतो. यामध्ये अँथर आणि स्टिग्मा एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स वापरल्या जातात. त्याच्यामध्ये एकतरी नॅचरल ग्रोथ होऊ शकते किंवा फोल्डिंग किंवा बेंडिंगनी ते एकमेकांच्या जवळ येतात. एक एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर कॅथारॅन्थसचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. कॅथारॅन्थसच्या अँथरपर्यंत जर स्टिग्मा पोचायची असेल तर कुणाची उंची वाढली पाहिजे, स्टाईलची उंची वाढली पाहिजे. आणि हे आपण होमोगॅमीमध्ये बघतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर पोटॅटो फ्लावर्स सुद्धा असतात, त्यांचं कर्लिंग होतं. स्टाईल जो असतो त्याचं कर्लिंग होतं. जे स्टिग्मा असतात त्या अँथर कॅरी करण्यासाठी त्याचं कर्लिंग होतं. ओके, तर हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर काय काय फ्लावरमध्ये जेव्हा क्रॉस पॉलिनेशन फेल होतं त्यावेळेस ही मेथड वापरली जाते. सेल्फ पॉलिनेशनची जी काय मेथड आहे ती मेथड वापरली जाते. दुसरा जो टाईप आहे तो क्लिस्टोगॅमी टाईप आहे.
इंटरसेक्स्युअल फ्लावर असतात बघा. आता होमोगॅमी हे पहिल्यांदा आपण बाहेर काढूया, पुसून टाकूया आणि मग तुम्हाला मी त्याच्यानंतर क्लिस्टोगॅमी सांगतो. त्यानंतरचा जो टाईप आहे तो क्लिस्टोगॅमसचा टाईप आपल्याला बघायचा आहे. सेकंड पॉईंट जो आहे त्याला आपण म्हणतो क्लिस्टोगॅमी. आता क्लिस्टो म्हणजे क्लोज, लक्षात ठेवा. फ्लावर हे कसं असतं, सगळ्यात पहिली कंडिशन क्लिस्टोगॅमसमध्ये फ्लावर इज क्लोज्ड और एनक्लोज. फ्लावर जे असतं ते फ्लावर बंद असतं, क्लोज असतं, त्याला आपण क्लिस्टोगॅमी असं म्हणतो. याचे बरेचसेच एक्झाम्पल आपल्याला देता येतील. आणि हे क्लोज असल्यामुळं याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होतं. ॲक्च्युली फुलं जी असतात ती फुलतात, पण ह्यामध्ये दोन्ही टाईपचे फ्लावर्स असतात. म्हणजे चॅझमोगॅमस पण असतं आणि क्लिस्टोगॅमस पण असतं. पण क्लिस्टोगॅमीमध्ये स्पेशली काय होतं, फ्लावर फुलत नाही, फ्लावर तसंच राहतं. त्यामुळे आतल्या बाजूला जे अँथर असतं त्यातून जे पोलन ग्रेन बाहेर पडतात त्याचं सक्सेसफुल पोलिनेशन होतं. आणि सीड नंतर पोलिनेशन फर्टिलायझेशन नंतर जे आपल्याला सीड मिळतं ना, ते सुद्धा ॲश्युअर्ड सीड असतं. म्हणजे आपल्याला सीड हे मिळतं, पोलिनेशनसुद्धा होतं, पण पोलिनेटर्सची गरज नाही. म्हणजे विंडची गरज नाही, इन्सेक्टची गरज नाही, स्नेकची गरज नाही, बर्ड्सची गरज नाही, वॉटरची गरज नाही. फ्लावरच क्लोज असल्यामुळे काय होतं, आतल्या आत ट्रान्सफर होतं. कुणाचं ट्रान्सफर होतं, पोलनचं कुठून कुठं, अँथर टू स्टिग्मा ट्रान्सफर होतं. त्या फ्लावरला आपण काय म्हणतो, क्लिस्टोगॅमस फ्लावर. ह्याचं NCERTमध्ये बरेचसेच एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ते एक्झाम्पल्स तुम्हाला बाय हार्ट करावे लागतील, लक्षात ठेवावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, तर ग्रोथ ऑफ स्टाईल ब्रिंग्स द पोलन ग्रेन्स इन कॉन्टॅक्ट विथ स्टिग्मा, सगळ्यात महत्त्वाचं आहे. अँड पॉलिनेशन अँड सीड आर ॲश्युअर्ड, पॉलिनेटर्स आर नॉट रिक्वायर्ड. ह्याला आपण काय म्हणतो, क्लिस्टोगॅमस म्हणतो. त्याच्यानंतर आहे बर्ड पॉलिनेशन, हे लिहून घेतलंय. त्याच्यानंतरचा तिसरा जो टाईप आहे त्याला आपण म्हणतो बर्ड पॉलिनेशन. आता बर्ड म्हणजे काय, कळी जी असते त्याला आपण बर्ड असं म्हणतो. म्हणजे फूल फुलायच्या आधी तर जेव्हा ते कळीची अवस्था असते ना, त्यामध्येच काय होतं, अँथर आणि स्टिग्मा हे दोन्हीसुद्धा रिसेप्टिव्ह बनतात, मॅच्युअर होतात. आणि कळी असतानाच आतल्या बाजूला जे पॉलिनेशन होतं त्याला आपण काय म्हणतो, बर्ड पॉलिनेशन. तर हे जे सगळे प्रकार झाले तर ते ॲटोगॅमीचे झाले. ॲटोगॅमी हा सेल्फ पॉलिनेशनचा प्रकार आहे. म्हणजे एकाच फुलामध्ये तिथलाच अँथर, तिथलं स्टिग्मा ह्यांच्यामध्ये जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ॲटोगॅमी असं म्हणतो. ॲटोगॅमीमध्ये 3 टाईप पडतात. पहिला जो टाईप आहे त्याला आपण होमोगॅमी, चॅझमोग्लॅमस फ्लावरमध्ये आपण बघतो. दुसरा जो टाईप आहे त्याला आपण क्लिस्टोगॅमस असं म्हणतो. आणि तिसरा जो टाईप आहे त्याला आपण बर्ड पॉलिनेशन म्हणतो. आता याच्या पुढे जे आपल्याला बघायचं आहे ते सेल्फ पॉलिनेशनचा दुसरा प्रकार बघायचा आहे, दॅट इज कॉल्ड एज जिटिनोकी. नेक्स्ट आपल्याला टाईप बघायचा आहे तो म्हणजे सेल्फ पॉलिनेशनमधला दुसरा टाईप. सेल्फ पॉलिनेशनमध्ये पहिला जो टाईप बघितलेला होता तो आपण ॲटोगॅमीचा टाईप बघितलेला होता. सेल्फ पॉलिनेशनमध्ये आपल्याला दुसरा टाईप बघायचा आहे. परत एकदा आपण क्लासिफिकेशन बघूया. सेल्फ पॉलिनेशनचे 2 टाईप पडतात. पहिला जो टाईप आहे त्याला आपण म्हणतो ॲटोगॅमी, तो आपण डिटेलमध्ये बघितलेला आहे. ॲटो मीन्स सेल्फ, गॅमी मीन्स मॅरेज. एकाच फ्लावरमध्ये जर समजा फ्लावर एकच आणि त्याच्यामध्ये जर अँथर आणि स्टिग्मा जर असतील तर त्याला आपण ॲटोगॅमी असं म्हणतो. ह्या ॲटोगॅमीचे आपण 3 टाईप बघितलेले होते. पहिला जो टाईप आपण बघितलेला होता होमोगॅमी बघितलेला होता. त्यामध्ये चॅझमोगॅमस फ्लावर होते. म्हणजे फ्लावर्स आर ऑलवेज ओपन, सो इट इज कॉल्ड एज अ चॅझमोग्लॅमस, होमोगॅमी म्हणायचं. दुसरा जो आपण टाईप बघितला तो क्लिस्टोगॅमीचा टाईप बघितला. क्लिस्टोगॅमी, फ्लावर्स आर ऑलवेज क्लोज, सो इट इज कॉल्ड एज अ क्लिस्टोगॅमी, त्याला आपण क्लिस्टोगॅमी असं म्हणतो. आणि तिसरा जो आपण टाईप बघितला तो जो टाईप त्याला आपण ॲक्च्युली बर्ड पॉलिनेशन असं म्हणतो. बर्ड पॉलिनेशन म्हणतो. हे ऑलरेडी आपण 3 टाईप डिटेलमध्ये बघितलेले आहेत. फक्त तुम्हाला एक माझी विनंती अशी आहे की जे एक्झाम्पल्स असतील ते एक्झाम्पल्स तुम्हाला करावे लागणार आहेत. ॲटोगॅमीचे 3 टाईप पडतात, होमोगॅमी, क्लिस्टोगॅमी आणि बर्ड पॉलिनेशन.
ॲटोगॅमी झाला. दुसरा जो मेन टाईप आपण बघणार आहे त्या दुसऱ्या टाईपला आपण जिटिनोगॅमी असं म्हणतो. जिटिनोगॅमी, तर तो आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे. तर हे क्लासिफिकेशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे क्लासिफिकेशन आपण बघितलेलं आहे. म्हणजे सेल्फ पॉलिनेशनचे 2 टाईप पडतात. एक आहे ॲटोगॅमी, दुसरा आहे जिटिनोगॅमी. ॲटोगॅमीमध्ये 3 आहेत, होमोगॅमी, क्लिस्टोगॅमी, बर्ड पॉलिनेशन. आता जो आपण बघणार आहे तो जिटिनोगॅमी बघणार आहे. जिटिनोगॅमी आपल्याला बघायचं आहे. ॲक्च्युली व्हॉट मीन बाय द जिटिनो, जिटिनो याचा अर्थ नेबर. लक्षात ठेवा, नेबर म्हणजे काय, शेजारी. नेबर, जिटिनो. आणि गॅमी म्हणजे काय, मॅरेज. शेजारच्यांचं मॅरेज असं होत नाही. जिटिनोगॅमी जरा वेगळं होतंय. बघा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम वन फ्लावर टू अनादर फ्लावर. अनादर शब्द सेल्फ पॉलिनेशन म्हणजे ॲटोगॅमी जेव्हा आपण बघत होतो त्यावेळेस अनादर मी वापरलं नव्हतं. त्यावेळेस मी काय वापरत होतो, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर असं म्हणत होतो. आता जिटिनोगॅमीमध्ये मी काय म्हणायला लागलोय बघा, वन फ्लावर टू अनादर फ्लावर बिलॉंगिंग टू सेम प्लांट, belonging to same plant or genetically similar plant. प्लांट इथं प्लांट 2 असणार आहेत, लक्षात ठेवा. मी परत एकदा सांगतो, मी ॲटोगॅमीमध्ये काय म्हणत होतो, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर. हे मी कधी म्हणत होतो, ॲटोगॅमी. मी जिटिनोगॅमी म्हणजे इथं एक घर आहे आणि त्याच्या बाजूला एक घर आहे, एकमेकांच्या शेजारी. तसं ह्या झाडावरती एक फ्लावर आहे आणि ह्या झाडावरती एक फ्लावर आहे. फक्त महत्त्वाचं काय, दोन्ही फ्लावरसुद्धा एकच पाहिजेत, एकाच जातीचे पाहिजेत. तर हे एक फ्लावर आहे, हे एक फ्लावर आहे, म्हणजे दोघं एकमेकांच्या शेजारचे आहेत. आणि त्यांच्यामध्ये जर समजा ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, बघा मी काय म्हणतो, एक झाड आहे त्याच्यावरती इथं एक फ्लावर आहे आणि इथं एक फ्लावर आहे. एक प्लांटवरती 2 फ्लावर आहे असं सुद्धा चालतंय. किंवा एक फ्लावर या प्लांटवरती आहे आणि दुसरं फ्लावर या प्लांटवरती आहे आणि इकडून इकडं पोलन ग्रेन चाललेत किंवा इकडून इकडं पोलन ग्रेन चाललेत. दोघं एकमेकांच्या शेजारी आहेत. इथं सुद्धा दोघं एकमेकांच्या शेजारी आहेत पण एकाच प्लांटवरती. एकाच प्लांटवरती असू देत पण 2 फ्लावर आहेत. 2 वेगवेगळ्या प्लांटवरती 2 फ्लावर आहेत. म्हणजे 2 शेजार एकमेकांच्या शेजारी असलेल्या फ्लावरमध्ये जर समजा पोलन ग्रेनचं ट्रान्सफर होत असेल तर त्याला आपण जिटिनोगॅमी म्हणजे नेबर मॅरेज असं म्हणतो. फक्त कंडिशन एकच आहे की एका प्लांटवरती 2 फुलं असू देत किंवा 2 वेगवेगळे प्लांट आहेत पण ते सेम असले पाहिजेत, सिमिलर जेनेटिक मेकअप असला पाहिजे आणि त्यांच्यात जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला आपण जिटिनोगॅमी असं म्हणतो. असं आपण सेल्फ पॉलिनेशनचे टाईप पडलेले आहेत. पॉलिनेशनचे 2 टाईप पडतात, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशनमध्ये पुन्हा 2 टाईप पडतात, ॲटोगॅमी, जिटिनोगॅमी. ॲटोगॅमीमध्ये 3 टाईप आहेत, होमोगॅमी, क्लिस्टोगॅमी आणि बर्ड पॉलिनेशन. ओके, फक्त ह्याचे जे काही उदाहरणं आहेत, एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स फक्त करून घ्या. ओके, आता आपल्याला ह्याच्या पुढे बघायचे आहेत ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत. सेल्फ पॉलिनेशन जर झालं तर त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. नंतर आपल्याला बघायचं आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन ॲज वेल ॲज डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे ॲडव्हान्टेजेस. कुणाचे बघायचे आहेत, सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशनचे आपल्याला ॲडव्हान्टेजेस बघायचे आहेत. पहिला ॲडव्हान्टेज सेल्फ पॉलिनेशनचं लिहून घ्या. इट मेंटेन्स द पॅरेंटल कॅरेक्टर ऑर प्युअरिटी. इट मेंटेन्स द
पॅरेंटल कॅरेक्टर अँड प्युरिटी ऑफ रेस. पहिलं काय, मेंटेन पॅरेंटल कॅरेक्टर. पहिल्यांदा सेल्फ पॉलिनेशन म्हणजे कळालं का बघा. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर और टू डिफरंट फ्लावर ऑफ सेम रसेस और सेम जेनेटिकली मेकअप इज कॉल्ड ॲज अ सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल जास्वंदाचं एक फूल आहे, त्या फुलामध्येच स्टिग्मा प्रेझेंट आहे आणि त्या फुलामध्येच अँथर प्रेझेंट आहे. असं जर असेल तर त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणतो. किंवा एक झाड आहे आणि त्या झाडावरती 2 जास्वंदाची फुलं आहेत, त्यांच्यामध्ये जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला सुद्धा आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणतो. आणि तिसरा प्रकार आहे, 2 वेगवेगळी झाडं आहेत आणि दोघांवरती सुद्धा सेम जातीचं जास्वंद आहे आणि त्यांच्यामध्ये जर पॉलिनेशन असेल तर त्याला सुद्धा आपण सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतो. म्हणजे फ्लावरची जात एकच पाहिजे, जास्वंदाची जात एकच पाहिजे, 2 वेगवेगळ्या जाती घेऊ शकत नाही. सेम असल्यामुळं, ते फ्लावर सेम असल्यामुळं वेगळे कुठले कॅरेक्टर येणार का, नाही. त्यामुळं पॅरेंट्ससारखेच कॅरेक्टर इथं डेव्हलप होणार. सो इट इज कॉल्ड एज अ मेंटेन द पॅरेंटल कॅरेक्टर इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज ऑफ सेल्फ पॉलिनेशन. सेकंड पॉईंट लिहून घ्या. सेकंड पॉईंट जो आहे, सेल्फ पॉलिनेशन इज यूज टू मेंटेन द प्युअर लाईन. इट मेंटेन प्युअर लाईन. प्युअर लाईन म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलं वेगळं कॅरेक्टर येणार का, नाही येणार. त्यामुळं प्युअर लाईन हे प्लांट आपल्याला तयार करता येतं, जे आपण हायब्रिडायझेशन मेथडमध्ये आपण एक्सपेरिमेंटसाठी वापरतो. हायब्रिडायझेशन म्हणजे काय, हे आपण मेंडल्सचं एक्सपेरिमेंट ज्यावेळेस बघणार आहे त्यावेळेस आपण डिटेल बघूया. पण प्युअर लाईन तयार होतात. सेल्फ पॉलिनेशनमध्ये कसं, सगळी जे पॉलिनेशन होतं ते सेम जातीमध्ये होतं, इंटरसेक्स्युअल होतं, म्हणजे परफेक्ट फ्लावरमध्ये होतं. म्हणजे सेम जनुके असतात, सेम क्रोमोझोम असतात, सेम DNA असतं, सेम जेनेटिक मटेरियल असतं, सेम वंशवळ असते, सेम सगळ्या गोष्टी सेम असतात. मग त्यांच्यात जर पॉलिनेशन व्हायला लागलं तर काय होणार, तशाच जसे पॅरेंट्स असतील तसेच कॅरेक्टर्स डेव्हलप होणार. तेच इथं व्हायला लागलं आहे. हा दुसरा पॉईंट आहे. तिसरा पॉईंट जो आपण बघायचा आहे तो, द प्लांट डज नॉट नीड टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ पोलन ग्रेन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, एकाच फ्लावरमध्ये पॉलिनेशन होतं किंवा 2 जवळच्या फ्लावरमध्ये, एकाच जातीच्या 2 जवळच्या फ्लावरमध्ये पॉलिनेशन, म्हणजे भरपूर पोलन ग्रेन तयार व्हायची काही गरज आहे का, नाही आहे, कारण फ्लावर एकमेकांच्या जवळ आहे. नो नीड टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ पोलन्स और पोलन ग्रेन. हा तिसरा बेनिफिट आहे. चौथा बेनिफिट लिहून घ्या. चौथा बेनिफिट, द फ्लावर डू नॉट डेव्हलप डिव्हाइसेस फॉर अट्रॅक्टिंग और अट्रॅक्शन ऑफ पॉलिनेटर्स. पॉलिनेटर्स म्हणजे आता पॉलिनेटर्स म्हणजे काय, तर जे पोलन ग्रेनला मदत करतात इकडून तिकडे जायला, त्याला आपण पॉलिनेटर्स असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये इन्सेक्ट येतो. मग इन्सेक्टसाठी, इन्सेक्टला जर समजा प्लांटकडे अट्रॅक्ट करायचं असेल तर त्याला काय लागणार, रंग लागणार, कलर म्हणजे सेंट लागणार, फ्रॅग्रन्स लागणार, शुगरी सिरप लागणार, नेक्टर लागणार. तर हे तयार करण्यामध्ये प्लांटची एनर्जी वाया जाते ना. मग सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, त्याच फ्लावरमध्ये, त्यामुळे तिथे इन्सेक्टची काही गरज नाही, म्हणजे पॉलिनेटर्सची काही गरज नाही. मग एनर्जी जी जाणार होती फ्लावरची ती जाणार नाही. हा चौथा मुद्दा आहे. पाचवा मुद्दा घ्या, लिहून घ्या. पाचवा मुद्दा, इट एन्श्युअर्स द सीड प्रोडक्शन, रादर इट इज यूज ॲज अ फेल सेफ डिव्हाइस फॉर क्रॉस फ्लावर. ज्यांचं क्रॉस पॉलिनेशन सक्सेसफुल होत नाही त्यांच्यासाठी हे सेल्फ पॉलिनेशन सगळ्यात महत्त्वाचं एक वरदान आणि रामबाण उपाय आहे सेल्फ पॉलिनेशन. तर हे सगळे आपण सेल्फ पॉलिनेशनचे ॲडव्हान्टेजेस बघितलो. आता आपल्याला बघायचं आहे डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन. त्यानंतर घ्या डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन. नेक्स्ट पॉईंट आहे डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन. आपल्याला बघायचं आहे डिसॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेस कुठले कुठले आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. डिसॲडव्हान्टेजेस, ओके. तर पहिलं डिसॲडव्हान्टेजेस लिहून घ्या. न्यू युजफुल कॅरेक्टर्स आर नॉट इंट्रोड्युस्ड. न्यू कॅरेक्टर्स, नवीन व्हरायटीज नाही ना, कारण सेम फ्लावरमध्ये सगळं व्हायला लागलं आहे. न्यू कॅरेक्टर्स आर
नॉट इंट्रोड्युस्ड, नवीन कुठले कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस होणार नाही, कारण सेम फ्लावरमध्ये पॉलिनेशन, दुसऱ्या फ्लावरमध्ये जर पॉलिनेशन समजा एक लाल रंगाचं जास्वंद आहे आणि एक पिवळ्या रंगाचं जास्वंद आहे, तर काय झालं असतं, नवीन जे तयार होणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन कॅरेक्टर आलं असतं. पण इथं प्रॉब्लेम काय, सेल्फ पॉलिनेशनमध्ये सेम फ्लावर वापरतात, सेम सगळ्या गोष्टींना सेम, जेनेटिकली सिमिलर, त्यामुळे नवीन कॅरेक्टर कुठलं डेव्हलप होणार नाही. त्याच्यानंतर दुसरं आहे व्हिगर डिक्रीज होणार. व्हिगर म्हणजे स्ट्रेंथ, चांगल्या पद्धतीचं व्हिगर डिक्रीज होणार, व्हायटॅलिटी डिक्रीज होणार, चांगल्या पद्धतीचं फ्लावर जे कॅरेक्टर विथ कॅरेक्टर असतं ते तयार होणार नाही. इम्युनिटी कमी होणार, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहणार नाही, इम्युनिटी डिक्रीज होणार, हे डिसॲडव्हान्टेज आहे, इम्युनिटी डिक्रीजेस. आणि चौथं जे आहे व्हेरिएबिलिटी आपल्याला बघायला मिळणार नाही, व्हेरिएबिलिटी, नो व्हेरिएबिलिटी, नो व्हेरिएबिलिटी, कारण सेल्फ पॉलिनेशन असतं, सेल्फ पॉलिनेशनमध्ये व्हेरिएशन्स डेव्हलप होणार नाहीत. हे सगळे काय झाले डिसॲडव्हान्टेजेस. तर या ठिकाणी आपलं सेल्फ पॉलिनेशन कंप्लीट संपतं. ओके, ठीक.